इस न्यूज के प्रायोजक है आई विजन अकेडमी, यूकेजी टू 12th स्टँडर्ड सायन्स ऍडमिशन ओपन, बारेमाम चौक, पानगल मध्ये समोर, सोमवार पेठ, सोलापूर. सोलापूर शहरात मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी येत्या रविवारी म्हणजेच उद्या 2 ऑगस्ट रोजी शहरात दिवसभर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी शहरातील सुमारे 350 मतदान केंद्रांवर बीएलओ संपूर्ण मतदार यादीसह उपस्थित राहतील. कामाचा वेग वाढवण्यासाठी प्रत्येक बीएलओला 2 मदतनीस देण्यात आले आहेत. तसेच या मोहिमेअंतर्गत 2 ऑगस्टला वार्ड सभा होणार आहे. यात स्थलांतरित, मृत, सापडून न आलेले आणि दुबार मतदारांची पडताळणी केली जाईल. सभेमध्ये मतदारांची नावे वाचून दाखवली जाणार आहेत. उपस्थित नागरिक आणि राजकीय प्रतिनिधींच्या माहितीनुसार यादीत आवश्यक ते बदल केले जातील अशी माहिती महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी उद्याचा दिवस महत्त्वाचा समजून आपले नाव एसआयआर यादीत आले की नाही ते प्रत्यक्ष बूथवरती जाऊन चेक करावे आणि काही तांत्रिक अडचणी किंवा काही समस्या असतील तर संबंधित बूथवरील बीएलओंशी संपर्क करून आपले नाव एसआयआर यादीत जोडून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. दक्षिण आणि मध्यमध्ये थोडासा पूर्वी जो मतदारसंघ मध्य नव्हता, फक्त उत्तर आणि दक्षिणच होता. त्या ठिकाणी जे काय आपल्याला दोन्ही मतदारसंघातील नाव शोधावं, आपलं नाव कुठे आहे ते आयडेंटिफाय करून तिथं स्क्रीनशॉट काढून ते मतदान केंद्र क्रमांक कुठल्या पार्टला होतं ती माहिती आपल्या बीएलओकडे द्यावी आणि ती सबमिट करून आपल्याकडं सबमिट करावी. म्हणजे आपल्याला जेव्हा ते ॲक्च्युअली सुनावणी होणार तर ह्याच्यानंतर पुढचा टप्पा असा आहे की ही यादी ड्राफ्ट पब्लिश होणार आहे. ड्राफ्ट पब्लिश होऊन सिस्टम काही एरर्स काढणार आहेत, म्हणजे काही जर त्यांना अडचणी असतील मग त्याच्या कोणाचं नाव वगळायचं असेल तर त्याच्या संदर्भात सुनावणी साधारणतः पुढच्या 1.5-2 महिन्यामध्ये अपेक्षित आहेत आणि ती झाल्यानंतर अंतिम यादी पब्लिश होणार आहे. तर याच्यामध्ये सर्व नागरिकांना आव्हान आहे की 2 तारखेला आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन आपलं नाव त्या यादीमध्ये आहे का, किंवा राजकीय पक्षांच्या काही प्रतिनिधींना समजा कोणाच्या नावावर ऑब्जेक्शन असेल की माझं नाव चुकीच्या पद्धतीने उघडलं जातं आहे किंवा माझं नाव घेतलेलं नाही आहे किंवा माझा फॉर्मच भरला गेलेला नाही, तर ते पूर्ण माहितीसह आपण 11 वाजता 2 तारखेला आपापल्या मतदान विधानसभेला जे आपलं मतदान केंद्र होतं तर ते आणि त्यासोबत आम्ही आपल्या प्रेस नोटमध्ये आम्ही आपले जे सर्व बीएलओ आहेत त्यांचं नाव आणि नंबर आणि मतदान केंद्र क्रमांक हे याची यादी देत आहोत. तर जास्तीत जास्त आणि ॲबसेंट शिफ्टरची जी काही नावं आहेत ती सुद्धा आम्ही उद्या प्रेस नोटच्या माध्यमातून आमच्या वेबसाईटवर आम्ही पब्लिश करत आहोत. तर ती एकदा तपासावी आणि ज्यांनी कोणी अर्ज भरलेला नसेल तर त्यांनी पुढच्या आम्ही आता यादी देतो बीएलओंची, तर आपल्या त्या बीएलओंच्या यादीत नाव संपर्क करून आपले जे काही 2002च्या यादी आपणच सर्च करून जर काम त्यांना दिलं, स्क्रीनशॉट काढून जर दिला तर त्यांचं काम अजून सोपं होईल आणि लवकरात लवकर आपल्याला ही जी एसआयआरची प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यासाठी मदत होईल. तर सर्व जास्तीत जास्त नागरिकांचा हक्क बाधित राहिला पाहिजे लोकशाहीचा मतदानाचा. त्यासाठी सर्वांनी आपला पण त्याच्यात रोल आहे. कारण काय होतं ते आपल्या बऱ्याच वेळा काय होतं बाहेरून आलेले आपले जे बीएलओ असतात त्यांना बऱ्याच वेळा लोक आयडेंटिफाय होत नाहीत. तर स्वतःहून आपण जर पुढं नागरिकांनी माहिती दिली तर त्यांचं काम सोपं होईल. ते आपल्या आपल्याला घरी येणारच आहेत, परंतु बऱ्याच वेळा काम जास्त असल्यामुळे कदाचित येऊ शकणार नाहीत. तर ते आपण स्वतःहून जर त्यांना माहिती दिली तर त्यांना ते सर्च करणं सोपं जाईल. तर किमान 2 तारखेला जे आपलं जे विशेष सभा आहे वार्डस्तरीय त्याच्या आणि मतदान केंद्रस्तरीय त्या सर्वांनी उपस्थित राहून आपलं नाव आणि आपला अर्ज सबमिट झालेला आहे का 11 ते काम संपेपर्यंत पुढं होणार आहे. तर 11 वाजता सुरू होणार. सर्वांनी 11 वाजता उपस्थित राहून, विशेषतः ज्यांचं नाव राहिलं नाही त्यांनी सर्वांनी उपस्थित राहून त्या अर्ज भरून द्यावा आणि आपलं 2002च्या यादीत नाव आहे नाही हे आधीच जर सर्च करून तुम्ही तिथे गेले तर त्या बीएलओनं अजून सोपं होईल की त्यांचं नाव इमिजिएटली तुम्हाला सर्च करणं आणि त्याचं मॅपिंग जे आहे ते मॅपिंग करण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. आणि जे अनमॅप राहणार आहेत किंवा जे काही ते लॉजिकल एरर्स जे येणार आहेत त्याची ही सुनावणी परत फ्युचरमध्ये आपले जे ERO आणि ARO म्हणून आयोगाने नेमलेले त्यांच्याकडे सुनावण्या होणार आहेत. तर फक्त सर्वात महत्त्वाची स्टेप आहे की अजून आपल्याकडे 8 दिवसाचा वेळ आहे की सर्व नागरिकांनी आपला अर्ज जो एसआयआरचा जो अर्ज आहे ते माहिती देण्याची प्रक्रिया करण्यासाठी आपल्याकडे 8 दिवस आहेत. तर सर्वांनी 2 तारखेला उपस्थित राहून ते आपलं नाव त्या यादीत आलेलं आहे का, डिजिटाईज झालेलं आहे का हे व्हेरीफाय करावं. आणि सर्वांनी आपलं जे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रामध्ये विधानसभेचं जे मतदान केंद्र होतं त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या बीएलओकडे आपले जे जर अर्ज दिले नसतील तर ते लेखी स्वरूपात द्यावेत. आणि काही ऑब्जेक्शन असतील इतर कोणाला ते ऑब्जेक्शनसुद्धा लेखी स्वरूपात त्या बीएलओकडं द्यावेत. आणि जर समजा त्या दिवशी कोणाला येणं शक्य होत नसेल तर आम्ही बीएलओचे नाव आणि मोबाईल नंबर आपल्याशी शेअर करत आहोत. समजा त्या जरी नाही झालं तर आम्ही ऑनलाईन असेल, व्हॉट्सअपवर असेल किंवा ईमेलनं त्यांच्याकडे ते माहिती पोहोचवा. अर्ज जर दिला नसेल तर अर्ज फिजिकली तुम्हाला त्यांच्याकडे ते 8 दिवसात तुमच्याकडे येतील, त्यांना सांगून तुमच्या घरी येऊन ते कलेक्ट करून जातील. तुमच्या मुलांच्या यशासाठी सोलापुरातील सर्वात उत्तम ठिकाण आई विजन अकॅडमी, ट्युशन क्लासेस फॉर UKG to 12th स्टँडर्ड,
प्रशस्त क्लासरूम, बसण्यासाठी कम्फर्ट बेंचेस, लिहिण्यासाठी व्हाईट बोर्डची सुविधा. डिजिटल लर्निंग अंतर्गत लवकरच प्रोजेक्टची सुविधा सुरू. इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर सर्व विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक. आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. क्वालिटी एज्युकेशन, योग्य फी. आजच ऍडमिशन घ्या. वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आय विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, पानगल मस्जिद समोर, सोमवार पेठ, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9049310881.